मित्रांनो, नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता थांबायचं नाही मूवी जस्ट मी बघितलाय. गेल्या 2 महिन्यापूर्वी थिएटरमध्ये हा मूवी आला होता, पण तो मिस झाला. मला वाटतं की तुमचा पण तसाच मिस झाला असेल. आज फायनली झी5 वर तुम्ही बघितला. गेल्या 2-3 वर्षामध्ये जर कोणता बेस्ट मराठी पिक्चर आता आला असेल ना, तर आता थांबायचं नाही. मी तर म्हणतो सगळ्यांना पहा. माझा रिव्ह्यू झाल्यानंतर तो पिक्चर पाहिले बघा. बाप ऍक्टिंग केली आहे राव. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर आणि आपला मुळशी पॅटर्नवाला ओंगुत्तर. बीएमसी कर्मचाऱ्याच्या जीवनावर आधारित पिक्चर आहे. काही बीएमसी कर्मचारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करते. कोणी वॉटर डिपार्टमेंटमध्ये काम करते, कोणी ड्रेनेज डिपार्टमेंटमध्ये काम करते, कोणी कचरा गोळा करण्याच्या याच्यात काम करते. ओव्हरऑल आणि बीएमसी कर्मचाऱ्यांची व्यथा या पिक्चरामध्ये मांडलेली आहे. प्रत्येक कॅरेक्टरला तुम्ही रिलेट करणार असा मूवी आलाय भाऊ. प्रत्येक कॅरेक्टरची पर्सनल लाईफ त्याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि खरंच आपण रिलेट करतो. इमोशनल ड्रामा आहे, एंगेजिंग स्टोरी आहे. 1 मिनिटही तुम्ही बोर होत नाही. त्याने 10वी कशी पास केले जातात, त्यांना काय अडथळे येतात आणि अशातच त्यांच्या जीवनामध्ये आशेचा एक किरण येतो. एक शिक्षकाची भूमिका ज्याने केली आहे ओम भूतकर याने, खूपच अप्रतिम भूमिका त्याने सुद्धा केलेली आहे या मूवीमध्ये. आणि 10वी पास करण्यासाठी काय काय त्यांना अडचणींना सामोरे जावं लागतं, या सर्व या मूवीमध्ये तो ड्रामा दाखवलाय. आणि तो ड्रामा दाखवत असताना काही कॉमिक टायमिंग जे सिद्धार्थ जाधवनं केलेली आहे, बढिया बेस्ट. आणि भरत जाधव सर, खरंच सल्यूट आहे तुम्हाला या ऍक्टिंगसाठी. हेच रोल त्यांना मिळाला पाहिजे आणि फायनली जे ते डिझर्व करतात तो रोल त्यांना मिळाला आहे. मला वाटतं की हा मूवी सर्वांनी विथ फॅमिली सह बघू शकता. या मूवीला मी 5 पैकी 4.5 रेटिंग देतो आणि असेच मराठी इंडस्ट्रीमध्ये असे मूवी येत राहू. थँक्यू.